नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक शेत पुस्तक, फाळणी नकाशा आणि गुणाकार पुस्तक. तीन काय प्रकार आहेत हे, आणि सोबत 7-12 ह्या तिन्हीसोबत पण लिंक करल. आणि कोर्टच्या 2 केस आहेत सोबत. नाशिकच्या बाबानं काय कुठं केला आहे, तर एक 7-12वरून उदाहरण घेऊन गुणाकार पुस्तकमध्ये सांगेल की नाशिकचे बाबा जे सध्या गाजायला लागलेत, जे कर्मकांड कुठाने केलं आहे ते सविस्तर याच्यात पाहूया आपण. याच्यात काय कुठाने केलं, त्यांनी काय काय नाही, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिलं मित्रांनो, 7-12 आपल्या सगळ्यांना माहिती, नॉर्मली 7-12 काय आहे काय नाही सगळ्यांना माहिती. तर शेतपुस्तक फाळणी, शेतपुस्तक आणि 7-12 यात मुख्य फरक आहे दोघांमध्ये, काय काय नाही वगैरे. ते 7-12वरती सर्व डिटेल माहिती आहे, कोणाच्या नावे, ताब्यात आहे का नाही त्याची जमीन वगैरे, काय काय नाही. 7-12 पूर्ण डिटेल माहिती आहे. पण शेतपुस्तक आणि 7-12 असा काय मुख्य फरक आहे की शेतपुस्तक पाहणं गरजेचं आहे, 7-12 पाहणं गरजेचं नाही आहे. तर मित्रांनो, आपण पाहून आधी समजून घेऊया की शेतपुस्तक का गरजेचं आहे आणि का पाहणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर शेतपुस्तकमध्ये पहिल्यांदा सगळ्यात अगोदर शेतपुस्तकमध्ये काय करते, मालकी पुरावा सिद्ध करण्याचं पहिलं माध्यम म्हटलं तर शेतपुस्तक आहे. याच्यामध्ये स्पष्ट मालकी कळते की जमीन कोणाची आहे, काय काय नाही. 7-12 हा मालकी पुरावा सादर करण्यासाठी भक्कम पुरावा नाही आहे. शेतपुस्तक भक्कम पुरावा आहे. कारण यामध्ये काय येतं, तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की वाटणी जर झाली असेल, आता गृहीत धरा एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जमीन आली 7-12वरती, XYZ काय 1 एकर 2 एकर काय जमीन आली असेल, तर जमीन कशी आली, भावामध्ये वाटणी झाली असेल, तर याची बाजू कोणती आहे, शेजारी कोण आहे, हे सर्व कुठे नमूद असते. तर वाटणी शेतपुस्तकमध्ये वाटणीची पूर्ण बाजू असते. त्यामध्ये कधी वाटणी झाली, जमीन कशी त्याच्या नावावर आली, काय काय नाही. दुसरी गोष्ट, जमिनीवर हक्क आहेत का कोणाचे. तिसरी गोष्ट, जमिनीवर बोजा आहे का नाही. तर बोजाची एवढी काय गरज आहे, बोजा नॉर्मल गोष्ट आहे, सगळे जर एकदम नॉर्मल गोष्ट घेत असेल. एक उदाहरण घेऊ, एक केस महाराष्ट्राची अशी आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये ते देईल केस. 1981ला बोजा उचललाय सहकारी सोसायटीकडून एका व्यक्तीनं, आणि त्यानंतर ते कर्जच फेडलं नाही बिलकुल, ते तसंच राहिलं तसंच बिलकुल. त्या व्यक्तीनं 2 जण, म्हणजे त्या व्यक्तीने एकाला विकली, त्यानं परत दुसऱ्याला विकली. सोसायटीनं परत त्या पूर्ण रजिस्टरला चॅलेंज केलं, चॅलेंज केलं. आणि ही जमिनीचा प्रथम मालिक आम्ही आहोत. कारण की ज्यावेळेस त्यानं कर्ज घेतलं होतं पहिल्या व्यक्तीनं, की त्याच्याकडे गहाण खरेदी खत करून दिलं सोसायटीकडे पूर्ण जमीन ती. तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सर्व रजिस्ट्री कॅन्सल केल्या आणि मालकी अबाधित केली सोसायटीची, सहकारी सोसायटीची मालकी अबाधित केली. म्हणून मित्रांनो, बोजा पाहणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणते की बोजाची काय गरज आहे, काय काय नाही, आता 7-12 नाव वगैरे आहे ना, काय गरज आहे, पुढचं पुढी पाहू वगैरे. तर पुढचं पुढी अडचणी देण्यापेक्षा शेतपुस्तकावरची माहिती आहे, ही शेतपुस्तक पूर्ण माहिती घेतल्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रीकडे वळा, रजिस्ट्री करून घ्या. त्यानंतर आता हे फाळणी नकाशा काय प्रकार आहे, तर 7-12वरती फाळणी नकाशामध्ये काय नमूद आहे हे काही तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. तर दिसणार कुठं, फाळणी नकाशामध्ये. फाळणी नकाशात काय असतं बाबा, की जमीन कशी आहे, त्या सदरील जमिनीमध्ये काय अगोदर मोजणी झाली आहे का, किंवा काही निशाणी आहे का, म्हणजे जसे की रस्ता अगोदर आहे का, नाला आहे का, ओढा आहे का. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीकडून तुम्ही घेणार आहे त्याची अगोदर पूर्वी जी मोजणी झाली असती ती सगळ्या टिप्पण एक प्रकार आहे, त्याला फाळणी नकाशा पण म्हणलं जाते. याच्यामध्ये सर्व नोंद असते मित्रांनो. तर मीटरमध्ये नोंद असते, पूर्ण मीटरमध्ये नोंद असते यामध्ये. तर स्पष्ट कळते की अगोदर पूर्वी या जमिनीमध्ये रस्ते कोणते होते, सीमारेषा कोणत्या होत्या, काही मोठी काही झाडं असतील तर झाडाचं नमूद वर्णन असते त्यामध्ये. पुन्हा पूर्वी काही मोजणी वगैरे पूर्ण सविस्तर वर्णन याच्यामध्ये असते. आकारणी, सीमारेषा कोण आहे, ह्या व्यक्तीच्या खरेदी करण्याच्या बाजूनं कोण व्यक्ती होतं, काय काय नाही. याच्यामध्ये पूर्ण मीटरमधलं अंतर येतं, पूर्ण सविस्तर याच्यामध्ये. आणि गुणाकार पुस्तकमध्ये काय गरज आहे, गुणाकार पुस्तकमध्ये क्षेत्रफळ व्हेरीफाय केलं जाते. एक नाशिकच्या बाबाचं उदाहरण घेऊया. बाबाने काय केले, कलेक्टर, उपजिल्हाधिकारी त्याच्या खाली आणि तलाठीपर्यंत. मित्रांनो 2001 ते 2002च्या आसपासची गोष्ट आहे. त्यांनी त्यावेळेस 7-12वरती क्षेत्र वाढवले, पण त्या गटामध्ये तेवढं क्षेत्रच नाही प्रत्यक्षामध्ये. 7-12 क्षेत्र वाढवले पण गटात क्षेत्र नाही. तर हे आत्ता बाहेर आल्यानंतर कळालंय बाबाने काय म्हणजे बाबाची सविस्तर कुटाणेबाजी एकदम इथं दिसायला लागली स्पष्ट एकदम. गटातच तेवढं क्षेत्र नाही, 7-12 वाढ कुठून झाली, तर मुख्य पुरावा म्हणजे गुणाकार पुस्तक.
जे कुटाणेबाजी वगैरे करतात कुटाणे पडत तर पाहण्यासाठी सगळ्यात गरजेचं गुणाकार पुस्तक. तर हे गुणाकार पुस्तकामध्ये क्षेत्रफळ दाखवलं जाते. ह्या मोजणीच्या आधारेच इकडे क्षेत्रफळ काढलं जाते. म्हणून 1, 2, 3 हे तिन्हीला तिन्ही गरजेचं आहे. तुम्ही तिन्ही क्षेत्र पाहू शकता. 7-12 पेक्षा शेतपुस्तक फाळणी नकाशा गुणाकार हे का पाहायचे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिले. 7-12 मध्ये सर्व कळत नाही. हे परत एकदा या उदाहरणावरून आणि केसच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले. एक केस घेतो. एका विद्यार्थ्याने मला प्रश्न टाकला होता एकाने की सर पूर्वी माझ्या जमिनीचे काही रेकॉर्ड असेल, मोजणी वगैरे झाली असेल, माझ्या शेजारी कोण होते त्यावेळेसचे आताचे कोण आहेत, तर तिथलं क्षेत्र म्हणजे जे मीटरमध्ये अंतर असतं शेजाऱ्याचं वगैरे, आपल्या चारी बाजूचे जे अंतर असतं नॉर्मली आपण फुटामध्ये मोजतो पण 7-12 फुटावर नसतं, मीटरमध्ये असतं. तर पूर्वीची नोंद कुठे आहे का, काही झालेलं वगैरे क्षेत्र मोजणी वगैरे झालेलं आहे का, तर कुठं नोंद आहे. तर हे टिपण फाळणी नकाशामध्ये नोंद असते. हे पुरावा म्हणून सक्षम पुरावा आहे. ही पूर्वीची नोंद आहे. याला कोडमध्ये पण ग्राह्य धरलं जातं की ही पूर्वीचं क्षेत्र वगैरे झाले आहे, अतिक्रमण वगैरे कुठेही काही झालेलं नाही, पूर्वीपासून आम्ही वहती अशा पद्धतीने आहे. आणि मीटरमध्ये असल्यामुळं सध्याच्या ॲक्च्युअलमध्ये आणि त्यावेळेसच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर सिद्ध होतं की बाबा प्रत्यक्षात काहीच अतिक्रमण वगैरे झालेलं नाही. एकदम पहिल्यापासून 84 पासून हे क्षेत्र ऑलरेडी एका ताब्यात आहे. याच्यावरून प्रतिकूल ताबा तयार होतो मित्रांनो. तर प्रतिकूल ताबा जे काही ताब्याचे वगैरे प्रकार आहेत हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू.